बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। हैदराबाद इथे थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी पुन्हा अभिनेता अल्लू अर्जुनला नोटीस बजावली आहे। अल्लू अर्जुनला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आलेलं आहे। चिकटपल्ली पोलीस ठाण्यात अल्लू अर्जुनची चौकशी करण्यात येणार आहे। 4 डिसेंबरला हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या पुष्पा 2 प्रीमियरच्या वेळेस झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता आणि या दुर्घटनेनंतर पोलिसांनी अल्लू अर्जुन विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली होती। अटकेनंतर अल्लू अर्जुनची जामिनावर सुटका झाली होती। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, अल्लू अर्जुनला आज चिचापल्ली पोलीस स्टेशनमध्ये आज हजर राहण्याच्या संदर्भात नोटीस देण्यात आला होता। तो अल्लू अर्जुन जो चित्रपट अभिनेता आहे तो नुकताच आपल्या घरातून निघालेला आहे आणि तो थेट चिचापल्ली जे पोलीस स्टेशन आहे तिथे जाणार आहे। महत्त्वाचं म्हणजे या मुद्द्यावरून आता काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष असं राजकीय युद्ध देखील रंगायला सुरुवात झालेली आहे। ज्या पद्धतीने काँग्रेसचे एमएलसी तैमीर मल्लाना यांनी थेट आरोप केला आहे की पोलीस यंत्रणेचं अल्लू अर्जुन यांनी मजाक हास्यास्पद पद्धतीने स्विमिंग पूलचा जो स्विन टाकून त्यांनी त्यांची जी मनशा आपल्याला पाहायला मिळते आणि त्या पद्धतीने त्यांनी म्हटलंय की त्यांना अपमानास्पद पोलिसांना वागवण्याचा प्रयत्न अल्लू अर्जुननी केलेला आहे असा आरोप खुद्द काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे। दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी देखील आरोप केला आहे की अल्लू अर्जुनला बदनाम करण्याकरता वेगवेगळे या प्रकारचे षडयंत्र रचले जात आहे आणि यातून हे राजकीय युद्ध आणि दुसरीकडे सरकार विरुद्ध चित्रपट अभिनेते अल्लू अर्जुन आपल्याला माहिती जसं आपण उल्लेख केला पुष्पा 2च्या प्रीमियरच्या वेळी ज्या पद्धतीनं चेंगराचेंगरी झाली होती त्यात एक महिलेचा मृत्यू झाला होता आणि एक मुलगा गंभीर जखमी झाला होता। त्या प्रकरणामध्ये त्याला आज हजर राहण्यास सांगितलं आहे। त्याला जाब नोंदवली जाईल आणि सोबतच जर बघितलं अल्लू अर्जुनचे वकील देखील या निमित्ताने उपस्थित राहणार आहे। सोबतच आज सकाळी अल्लू अर्जुनचे सासरे जे आहेत ते देखील त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते आणि त्यांच्यासोबत जे राजकीय नेते देखील आहेत त्यांच्यासोबत ते आता चिचापल्ली पोलीस स्टेशनमध्ये दाखल होणार आहेत। बरं प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।